चलो आराम आराम से जाएंगे। डॉली चाय वाला। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आज सर्व आहे मंडे, सकाळची सर्व कामं करून घेतलेली आहेत, सर्व काम करून आपण निवांत झालेलो आहे आणि आता आम्ही चाललेलो आहोत एका ठिकाणी। तिकडे मी तुम्हाला घेऊन जाते। तिकडे जाऊन मस्त काही नाही चिल करणार आहोत। तिथे जाऊन थोड्याफार 2-3 ॲक्टिव्हिटी करू, गाडी चालवू, शांत बसू, काय काय करू सगळं दाखवतो मी तुम्हाला। आता आपलं हे बघा, कॅमेराचा पाऊच जो घेतलेला आहे, हेल्मेट रेडी, बॅग रेडी, 1-2 वस्तू मी घरातून घेतो आहे। तर अशा प्रकारे आपण आपलं शस्त्र घालून रेडी झालेलो आहेत आणि आता आपण जाणार आहोत आपल्या डेस्टिनेशनच्या दिशेने। चावी बिवी पाऊच, बाकीचं सामान काय आहे ते घेईल। लेट्स गो। वातावरण काय आहे ओके। हां, आपला पहिला बॉक्स इथे ठेवून देऊ, दुसरा पोंचो इथे ठेवू, तिसरा आपलं हा भांड, हे आपली बॅग पण राहील। वा, मोठा टॉप बॉक्स लावण्याचा फायदा आहे बेड्या। आपली बॅग, अजून दुसरे काही इसेन्शियल्स असतील तर ह्याच्यामध्ये पण राहतील। वच्ची फायदा आहे रे हे मोठा टॉप बॉक्स। गणपती बाप्पा मोरया, फ्यूल इंजेक्शनचा आवाज। गाडी आपली झालेली आहे चालू। ही डायरेक्ट ही बघा, ही रेकॉर्ड चालू झाली। हां, आणि तुम्ही इथून पण बघू शकतात, म्हणजे आपल्या तुमच्या LIC वगैरे आपल्या ह्याच्या ऑफिसचा व्हिडिओ बनवायला पण खूप चांगला आहे। पाऊच तुझे ठेवा तुझ्याकडे, नंतर घे मला दे। ला 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 ला। बाईक चालवायला लागलो काही ऑटोमॅटिक माझ्या तोंडून ही म्युझिक चालू होऊन जाते। वा, काळा काळा आभाळ, बैल आणि आलेले तर मी माऊली। येतो का? कोण नाही बसायला? तर आता आपण चाललेले आहेत। किती वाजलेत आता? एकदम एक्झॅक्टली 4:40 झालेत। खूप उशीर झालेला आपल्याला जायला ॲक्च्युअलमध्ये। एवढा उशीर व्हायला नाही पाहिजे होता। आता झाला आहे, ठीक आहे, करूयात मॅनेज। फक्त आता तिकडे जाऊन अंधार पडला तर जेवढा मी प्लॅन केला आहे तो प्लॅन सगळा चौपट होऊन जाईल। नुसते हात हलवत जाणार आम्ही आणि नुसते हात हलवत येणार। प्लॅन आता असा आहे की जाऊन तिकडे बसायचं, रिलॅक्स करायचं, चिल करायचं। तिकडच्या तिकडे स्वतःसाठी एक काहीतरी चहा नाश्ता वगैरे बनवायचा। सामग्री सगळं घेतलेली आहे, पाणी सगळं घेतलं आणि निघालो आहेत आता। फक्त 3:30ला निघायचं होतं आणि ऑलरेडी 4:45 का 4:40 झालेले आहेत। काय नाही, आपलं भारतीय टायमिंग हेच असतं, लेट सी। पण आपण आपली मजा सोडायची नाही मिळत। मजा ही करत राहायची, आनंद हा लुटत राहायचा आणि गाडी ही पळवत राहायची। तुम्हाला आता एक दाखवतो ना मी, एक विहीर दाखवतो। विहीर ती रस्त्याच्या मध्ये, एकदम मध्ये अशी। त्या विहिरीमध्ये जर पाऊस पडला ना का तुम्ही पोहायला येऊ शकतात। थोड्याच अंतरावरती आहे, थोड्याच। दाखवतो तुम्हाला। ही बघा, आली 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 विहीर, आली विहीर, आली विहीर, आली विहीर। बुजवली की काय? हो, नाही 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 नाही, वेणीवाल्यांनी विहीरच्या जागी हो विहीर बुजवण्यात आलेली आहे थोडीफार। अरे लाजा वाटल्या पाहिजे, तशा गोणी टाकून विहीर बुजवली आहे भाई। याच खड्ड्यामध्ये 2022 साली हीच आपलीच गाडी होती वाटते। आपलीच गाडी घेऊन याच दिशेने मस्त चाललेलो होतो आणि त्याच विहिरीमध्ये मी आदळलो। नशीब ही गाडी होती म्हणून गाडीला तर काय झालं नाही आणि मलाही एवढं काही डॅमेज झालं नाही। गाडी पण कंट्रोल झाली आणि गाडी बऱ्यापैकी स्पीडमध्ये होती, 60च्या स्पीडमध्ये होती गाडी। आपटल्यानंतर गाडी स्ट्रेट झाली। गाडीला पाहिलं, गाडीला काहीच इजा झाली नव्हती, गाडी एकदम टकटकाट होती। पण 10 दिवसांनी मला जी इजा झाली त्याच्यामुळे मी 1 महिना रेस्ट घेतली। 2019 साली मला पाठीचा प्रॉब्लेम झालेला होता। पाठीचा म्हणजे सायटिक नर्वचा प्रॉब्लेम झालेला होता। आता कसा झाला, काय झाला, काय नाही, पण माझ्या गाडी घेतल्या झाला। गाडी घेतल्या झाल्यामुळे सर्वांनी असं म्हटलं की बाबा तुझ्या पोराला जो पाठीचा प्रॉब्लेम झालेला आहे तो या बाईकमुळे झालेला आहे, हिच्यामुळे।
त्याच्यामुळे या गाडीवरती खूप ब्लेम पडलेत. पण आता गाडीचे किलोमीटर तुम्ही बघू शकतात, 50,000 गाडी आपली ऑलमोस्ट चाललेली आहे. बट ही 50,000 किलोमीटर फक्त आणि फक्त पहिले 25,000 जे किलोमीटर आहेत ते फक्त 2 वर्षात चालली आहेत. कोविडमध्ये आपली गाडी कुठे फिरलीसुद्धाही नाही. कोविडमध्ये आपली कुठे 2000 समथिंग 22च्या स्टार्टपर्यंत गाडी आपली कुठेच फिरली नव्हती. तिथपर्यंत एकदम गाडी रिलॅक्स होती, चिलॅक्स. त्याच्यानंतर मी परत रिकवर झाल्यानंतर 25,000 मी अजून खेचले गाडीला. जी लोक बोलत होते ना या गाडीमुळे माझा प्रॉब्लेम झाला आहे, त्यांच्या ना अशी कानफडत मारली मी, कानफडत, ही गाडी परत तेवढ्या किलोमीटर चालवून. सो जो कोणी पण आपल्याला तुम्हाला असं काहीतरी निगेटिव्ह तुमच्या परिवाराला सांगेल किंवा तुम्हाला काहीतरी निगेटिव्ह सांगत असेल, त्या लोकांना असंच प्रूव्ह करा तुम्ही रॉंग, एकदम रॉंग. बापरे बापरे, मी किती क्रिटिसाइज झेलला बापरे. म्हणजे आपलीच लोक बोलत होती अरे गाडी विकून टाक. आणि एका मेंटल स्टेटमध्ये आलेलो की मी अक्षरशः कोविडमध्ये 2021ला ही गाडी विकायला काढलेली होती आपली ही बिजली. आणि आज जर ती गाडी विकली गेली असती, अरे गाडी घ्यायला गिराईकसुद्धा आलेले आपल्याकडे अक्षरशः. म्हणजे त्याने त्याची जुनी हिमालयन BS3 विकून तो BS4 आपली घ्यायला सुद्धाही आला होता. त्याला एवढी गाडी आवडली होती बघून, टकटकातपणा बघून त्याला एवढी गाडी आवडली तो घ्यायला आलेला. पण नंतर काय डोक्यात देवाने खुरापती टाकली माझ्या की मी गाडी विकण्याचा निर्णय पूर्णपणे काढून टाकला. तो निर्णय बदलला गेल्यामुळे आज मी खुश आहे, अत्यंत खुश आहे. आज मी गाडी चालवतोय, माझ्या कामासाठी वापरतोय, फिरतोय. हां, भले अजून मोठ्या मोठ्या राईड्स केल्या नाही आहेत, तेवढ्या मोठ्या नाही राईड्स झाल्यात. बट येणाऱ्या टायमामध्ये आपण मोठ्या राईड्स करणार आहोत. आता आपण आलेलो आहेत माहीमला. ढुंचुक. हां, मी बोलत होतो चेन स्प्रॉकेट आहेत. तर आपल्या रॉयल कारभारमध्ये गेल्यानंतर गजरे साहेब बोलतात अरे वापर चेन स्प्रॉकेट, अजून आहे चेन सेटिंग, चालून जाईल. सो बघितलं तर थोडंसं ऑइल मारत राहायला लागेल आपल्याला चेनवरती पावसाळ्यात, कारण की लूप बीप काही काम करत नाही, लूप वगैरे काही काम करत नाही. आणि आपली मंडळी इथे पेट्रोल भरत आहे असं ऐश्वर्याने सांगितलं. आपणसुद्धाही इथे थोडंसं ब्रेक घेऊयात. मागे नाही जायचं आहे, थांबायचं नाही, आता थांबायचं नाही. हां, आता थांबायचं नाही वरून आठवलं, नवीन मूवी आला आहे आपला आता थांबायचं नाही. पाहिलात का? BMCवरती आहे. सिद्धार्थ जाधव, भरत असे मोठे मोठे कलाकार आहेत त्याच्यामध्ये. बघा, अतिशय सुंदर मूवी आहे, मला तर खूप आवडला बाबा, जबरदस्त, एकदम बच्ची के दिल में. तर आपली मंडळी आलेली आहे. या मॅडम आहेत जागृती दांडेकर आणि हे 2 आमच्या पाळलेल्या लेडीज म्हैस, एक कुंजला देसाई, दुसरी आहे वैभवी दांडेकर. सर्व लेट करण्यामध्ये माहीर लोक आहेत. सूर निरागस हो, सूर निरागस हो, पाऊस आला, आला रे आला, पाऊस आला, दिल के शहर में अपन का बोल बोला, आला रे आला, पाऊस आला. वा 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 वा, बघा रे मित्रांनो कसं दिसतंय, छान छान वाटतंय ना. एकदाच फक्त तिकडून सरळ रोडच, फक्त सरळ रोड. जय हनुमान ज्ञान गुण सागर, जय कपीस तिह लोक उजागर, रामदूत अतिलुत बलधामा, अंजनी पुत्र पवन सुत नामा, महावीर विक्रम बजरंगी. शाबाश. काय नाही, गाडी चालवते तू, चालव. वा, अशा प्रकारे आमच्या मॅडमने हिमालयन चालवली आहे. फर्स्ट टाईम मी तिला हिमालयन दिलेली आहे आणि तिला चालवलेली आहे. जय बजरंगबली, जय बजरंगबली. आतापर्यंत तरी नीट चालवते. इथून आता आपण आलेलो केळवा स्टेशन. केळव्या स्टेशनवरून मारलेला आहे राईट. इकडे आल्यावरती आता तुम्हाला समजलंच आहे आम्ही कुठे जाणार आहोत, केळवा डॅमवरती. लेट्स गो.
यांच्या मागे इथे इथे त्यासाठी आता आम्ही घेतलेलं आहे आलो. हे जरा गाडी फास्ट चालवा, एवढे नुसतं हळू 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 येतात. वा वा वा, पावसाळ्याचा आनंद हाच आहे. मस्त ठिकाणी, सर्व ठिकाणी हिरवळ 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 हिरवळ. आणि हा रस्त्यामध्ये स्पीड ब्रेकर 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 ब्रेकर, परत स्पीड ब्रेकर 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 ब्रेकर. पण आपली गाडी आहे घोडागाडी, त्यामुळे आता आपण हे स्पीड ब्रेकरला सरळ इग्नोर करतो. इग्नोर. वा, हे बघा सर नंतर नजारे तर कॅमेरामधून दिसत नाही, पण तिकडे छोटासा असा धबधबा सुरू झालेला आहे. यस, हैया हो हैया. आणि हा आता आपण आलेलो अड्ड्यावरती आणि पाणीही नाही मिळत. काव काव. चलो आराम आराम से जाएंगे मस्तपैकी. तुम्ही रील बघितलेली असेल माझी एक क्या इकडच्या रोडवरची, आत्ताच टाकली होती. सस्पेन्शन टेस्टिंग, सगळं टेस्टिंग, चिखल टेस्टिंग और मज्जानी लाईफ. ही बसले म्हणून, नाही तर राप रूप राप रूप राप रूप राप रूप गेलोच तुम्ही. अशा प्रकारे हे आपलं सामान आहे. सामग्री निकाल दी जा बाहेर. लवकर लवकर चालू करूयात काम. हा बापरे, अंधार पडला तर मग काही नाही. तुमच्यामुळे जे उशीर झाला आहे, तुमच्यामुळे जो उशीर झाला आहे, तुमच्यामुळे हो देसाई, प्रत्येक गोष्टीला उशीर होतो. बबी लग्नाला पण होता ना, म्हणून पर्सनल जाईल असं. तर अशा प्रकारे आपण आपल्या डेस्टिनेशनवरती म्हणजेच केळवा डॅमवरती पोचलेलो आहोत. आपली गाडी इकडे इज्जतमध्ये मस्त पार्क केलेली आहे. या चिमुकल्या गाड्या इथे लावलेल्या आहेत. आणि हा आपला सुंदर असा नजारा आहेत. या छोट्याशा पुढच्या स्पॉटवरती आपण आपलं काम करणार आहोत. बनवणार आहोत चहा, मॅगी आणि पकोडे आणलेले आहेत. ते थोडेसे गरम करू फक्त. लेट्स गो. सूर्यदेव आलेले आहेत आणि माझ्या चेहऱ्यावरती रौनक आलेली आहे. रौनक. ग्लो. जळू नको वैभवी. श्वास घेत राहा. आता तू काही करू सुद्धाही नको. तू बाबा फक्त काही करणार नाही, हेच माझ्यासाठी खूप आहे. त्याच्यावर पाय देऊन बघ, काय आहे का मध्ये. श्वास घेत राहा. फक्त तू श्वास घेत राहा. कुठं फाटलं बघ, हे बघ. अरे नाही आहे बाबा त्याच्यात काय. हीच ती काच. नाही, हीच ती काच. काही पाय दाखव, पाय दाखव. हा पण दाखव ना. टिळा लावला बघितला म्हणून. कपाई टिळा लावत नाही, हे म्हणून हालतात. सर्वात पहिले चहा बनवूयात ना. हे बनवतो ना मॅगी. मॅगी बनवून चहा बनवायचा. अरे असं कुठं उडवा. वाह, क्या सुंदर सिनारियो. मॅगी बना रहे. वाह 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 वाह. 4 पॅकेट एकदाच बनवून टाकू ना. 4 राहतील का त्याच्यात पण. आपण 5 3 राहतील. 4 नाही राहणार, 3 राहणार माझ्या मते तरी. आरामात जरा. आता मी हात टाकला, मी मला काही फरक नाही पडत. भांडायला बसलात का मॅगी बनवायला बसलात. रोज जेवण तेच बनव. कुणाला लोक हो डायरेक्ट हो हो, लांब सूप करून खाता आली पाहिजे. लांब वाला वाटतं. येस येस, लांबच आवडतं सगळं. जग कचरा म्हणजे तू कचरा नाही. चमचा कुठे आहे? चमची अजून एक राहील साईज त्याच्यात. हो राहील आरामात. तर टाकतोच आहे मी. चारी टाक. दे, आण ना इकडे, दे ना. नाही ना, कचरा कुठे इथे टाकू नका रे बाबा. लहानपणी माहितीये ना, जिकडे असं मसाला जास्त असेल तो खायचा. अशा सुंदर अशा प्रकारे मॅगी आपली ही तयार झालेली आहे. खायला हे कंटेनर आहेत, प्लास्टिकचे चमचे, हे असं. आणि सुंदर असं हे वातावरण. वा 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 वा. सुंदर अशी कुंजला बघा रे इकडे. कुंजला बघ इकडे. तो अपनी चाय की शुरुआत हो रही है दोस्तों. यो डॉली चाय वाला. चाकू धोके आया क्या रे? है ना. ये ले अभी वो तेरे को एक काम देता है. ये ले, ये आला ले और उसको छिल के उसमें डालने के लिए तैयार कर.
चहा थोडीशी जर चहा पावडर टाकायला लावली आहे ना बच्ची. अशा प्रकारे आपला चहा सुद्धा बनतो आहे. मॅगी रेडी आहे. सगळे आस्वाद घेत आहेत मॅगीचा. कशी झाली रे मॅगी? मस्त मस्त. कशी झाली बबी? मस्त मस्त. तुझ्याला कशी आहे मॅगी? आणि मी बनवले, चांगलीच बनलेली असणार. चांगली बनली, छान बनली, खरंच छान बनली. चहा पण बनतोय. चहा दुधाचा मी पित नाही, पण अशा ठिकाणी आल्यावर प्यावा लागतो. चाय में जा रहा है स्पेशल इंग्रेडिएंट. काढते. वाह, क्या मस्त चाय का सुगंध आ रहा है. वा वा, सुंदर. थोडासा वाह. चहा आमचा रेडी झालेला आहे. आणि आता मला कळालेलं आहे, मी व्हिडिओचा रेशो 4:3 ठेवलेला आहे. काय नाही, करूया आता हाच त्याच रेशोमध्ये अपलोड. हा बघा, पानगेंडा उठला. पानगेंडा काम करायला चालला आहे. मारेल ना पातेलं. स्टॉप रेकॉर्डिंग. अरे ए, स्टॉप रेकॉर्डिंग. मेरी मेणगी. पाऊस कुठे आला? पाऊस येतोय. पाऊस आलेला आहे आणि आमची धावपळ होते आहे. हेल्मेट घेतला, भागो. आणि ही आमची हापरी गँग 2 मिनिटं धावली आणि हापरी. तू चालत आलीस. सोनल, तुला 50 बोलतोय. हरामखोर. व्लॉग बघ पूर्ण. तू हरामखोर आहेस. हे सगळं मिस करतेस तू. पावसाने आपल्याला विश्रांती दिलेली आहे आणि लगेचच आपण आता निघण्याची तयारी करत आहोत. आता आपण आपले शस्त्र ऑन करूयात. 1 2 3. 1 शस्त्र ऑन, 2nd शस्त्र ऑन. लाईट्स रॉक बेबी. समोरच्यांचे डोळे फोडणारे शस्त्र आहे आपल्याकडे. डायरेक्ट कतल. ओके, आपण जी लाईट घेतली आहे, म्हणजे सॉरी लाईट लावली, आता हेडलाईट चेंज केली. आपली ओरिजिनल हेडलाईट येल्लो येते, आता आपण लावलेली आहे ही व्हाईट नाईट आहे वाली. आपला आहे जी कारला वगैरे इन्स्टॉल करतात, तर बऱ्यापैकी इफेक्ट आहे. म्हणजे मला येल्लो लाईट अशी नॉर्मली लावायची गरज लागणार नाही, कारण की येल्लो लाईट लावल्यावरती आपल्याला हे असं आहे आणि एक असं आहे. ओके, तर ही लाईट लावली तर कोणाला त्रास होत नाही. येल्लोवाली वरची, खालची लावली का डायरेक्ट डोळ्यात जाते लोकांच्या. सो आपण वरची लाईट लावून चालू शकतो आणि पांढरी लाईट लांबपर्यंत तिचा थ्रो आहे. सो गुड गुड गुड. अशा प्रकारे आता आपण आपल्या घराजवळ आलेलो आहोत. आपली सवंगडी मित्र मैत्रिणी परिवार मागून येत आहेत आपल्या घरी चिल करण्यासाठी. उरलेला थोडासा वेळ जो आहे त्याच्यासाठी. आणि त्यानंतर सर्वजण आपापल्या कामाला उद्या लागतील. मी पण थोडंसं व्लॉग वगैरे एडिट करतो. 2 व्हिडिओ अपलोड केलेले आहेत आपल्या चॅनलवरती, प्लस साई गुरुजी या चॅनलवरती. ते आपण जरा चेकिंग्स करतो, शेअर करतो. तर अशा प्रकारे आपण आपली इव्हनिंग एकदम सुंदर स्पेंड केलेली आहे. आता हा व्लॉग आपण इथेच संपवूयात आणि भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. पण जाण्यापूर्वी या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून जा आणि त्याचबरोबर ही व्हिडिओला लाईक करा. या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठला पार्ट आवडला, काय आवडलं ते नक्की कमेंटमध्ये मला नक्की सांगा. धन्यवाद.